ल्याचा यादीतला हा एक मोठं नाव आहे. गोलंदाज सांगायचं प्लीज. फटका चांगला ऑन साइडला खेळलाय तर वेगाने बॉल चालला आणि पहिलाच बॉल इथे वैभवच्या बॅट मधून येतोय. 4 धावा आणि पहिल्याच धावसंख्या उभारले. 4 धावा दाखल करत जाऊन लागलेत. संकेत गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आणि वैभव समोर असेल. या मात्र वैभवला अक्रॉस झाला खेळायचा होता. आडव्या पट्टीने बॉलला फेकायचा होता ऑन साइडला, परंतु वैभवच्या बॅट मधून डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या इथे मात्र जयसी इथे 4 धावा दाखल कर. या 20 कव्हरला पॉइंटच्या दिशेने बॉल वेगाने चाललाय आणि एक अजून अप्रतिम फटका वैभवच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. फक्त बघावं आणि बघतच राहावं असा एक देखना फटका वैभवच्या बॅट मधून येतोय. 4 धावा. इथे मात्र फक्त स्कूप करायचा होता बॉलला, फाईन लेगला बॉल पाठवायचा होता, परंतु थोडासा माणूस फसलाय आणि डॉट बॉल येतोय. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय बंटी अर्थात रोहन अर्थात बंटी. चांगली बॅटिंग रोहनची राहिली आहे या इनिंग मध्ये. चांगली शरीरसृष्टी पाहायला भेटली. त्याच्यानंतर ताकदीवर जी फलंदाजी केली आहे रोहनने अप्रतिम पाहायला भेटली. यावेळेस अजून एकदा अक्रॉस लंब वारंवार खेळला जातो वैभवच्या बॅटिंग मधून पाहायला भेटतंय आणि धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पोहोचले 9 धावा. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर पोहोचता येतं. यावेळेस फटका चांगला आहे. सचिनच्या बॅट मधून रनर मध्ये बॉल होता आणि सचिनने पाठवला याला सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी सचिनच्या बॅट मधून येतोय एक खणखणी षटकार. आणि दोघांचा विचार केला तर भूमुंबई महानगरपालिकेमध्ये ते सध्या कार्यरत आहे, काम करतात आणि दोन्ही फलंदाज हे बीएमसी साठी देखील खेळले जातात आणि चांगली बॅटिंग त्यांच्यामध्ये राहिले. आणि बीएमसीच्या देखील अनेक बऱ्याच मॅचेस होतात, त्याच्यामध्ये ही 2 तारे सितारे तुम्हाला मैदानात पाहायला भेटतात. याच्यात तर तुम्ही पाहतात हे सितारे दाबोळी गावचा ज्याने नाव मोठं केलंय सध्या तरी सूरज, ज्याने एका बॉलमध्ये 6 धावा ठोकल्या होत्या आणि आपल्या गावासाठी एक चषक ट्रॉफी आणली होती. त्यांना देखील तुम्ही इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहाल येणाऱ्या मॅच मध्ये. इथे मात्र बॉलला इथे सोडलं जातं बॉल आणि इथे मात्र वाईट येतोय. आपण शिवाला देखील पाहू शकता. शिवा कालच्या ओपन गटामध्ये खाणू गावचे तारे सितारे झाले होते. आता मात्र शिवाचं देखील इथं आगमन झालंय. बराच काळ त्यांनी क्रिकेटला झुकून टाकलं होतं आणि सँडी एसपी सारख्या पहिल्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधला कोण खेळाडू खेळला असेल तो म्हणजे शिवा असेल. आणि शिवाने खाणू गावचं एवढं मोठं नाव केलंय, त्याच्या डोळ्याला दुखापत होऊन देखील त्यांनी मसोबाच्या मैदानामध्ये येऊन अशी अप्रतिम फलंदाजी केली होती. तो शिवा देखील इथे मात्र आपल्या टीम साठी सपोर्ट करण्यासाठी इथे दाखल झालाय. खूप सारा
खाणूगावच्या मध्ये खाण आहे, क्रिकेटची खाणूगावमध्ये म्हटलं जातं आणि तीच पाहायला भेटेल. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय, बॉल तिथे मात्र लांब ट्रॅव्हल झाला नाही, एलिव्हेशन कमी राहिलं, तेवढं एलिव्हेशन नव्हतं चांगलं सीमारेषेच्या बाहेर जाण्याएवढं आणि इथं मात्र सचिनला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. अनिल नाही आला म्हटलं कुठे आहे, कुठे तिकडे लग्न आहे. अरे हा हा तू बरं हळदीला ते स्टेटस वर ठेवलं होतं ना. हा पुरण नाही बनवलं रे पुरण. ओके 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 बस चालेल ठीक आहे थँक्यू. आणि नक्कीच शुभेच्छा असतात. आमच्यासोबत आत्ताच कॉलवर जोडले होते अनिल रिंगणेकर कांबळे आणि खरंच हे देखील खूप मोठं व्यक्तिमत्व नाव आहे कारण की मुलांना धडे शिकवण्याचं काम करतो सध्या. कारण की सकाळी त्यांना वॉर्निंग दिली होती, त्याच्यामध्ये आता तुम्ही सकाळी कुंदनला पाहिला, त्याच्यानंतर प्रतीक असेल, त्याच्यानंतर विनीत असेल साळपे गावचा, यांना सध्या तरी तो ट्रेन करण्याचं काम करतोय. सकाळी उठून त्यांना दंडित केलं जातं की 7 वाजता निघायचं आहे, 6 वाजता ते जातात मसोबाच्या मैदानावर आणि प्रॅक्टिस सातत्याने केली जाते आणि त्यांना बॉलिंगचे धडे बॅटिंगचे धडे अनिल कांबळेच्या माध्यमातून शिकवले जातात. हे काम करतोय सध्या अनिल, यंगस्टार घडवण्याचं काम करतोय अनिल कांबळे रिंगणेकर. कारण की त्याने क्रिकेट एवढं खेळलंय, मोठ्या लेवलला क्रिकेट खेळून आलाय. ज्याने जास्त गावच्या द्वारा कोणी केल्या असतील ना तर अनिल कांबळे सुनील कांबळे हे नाव कधी विसरता कामा नये. आणि त्याच ह्या दोन्ही भावंडूने आज मात्र अनिल पनवेलला इथं वास्तव्याला आलाय आणि यंगस्टार घडवण्याचं काम अनिल देखील जरूर करतोय. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल यंगस्टार खेळाडूला. यावेळेस पदिलाचा वापर केला, पुढे येण्याचा सरसर खेळण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र प्रणील सक्सेस ठरतोय आणि इथं मात्र फलंदाजाच्या गोलंदाजाचा इथं मात्र भरणा दाखवतोय. चांगली गोलंदाजी प्रवीण, कारण की ज्या अगोदर मसोबाच्या मैदानावर पनवेलला मॅच झाल्या होत्या विचुंबेमध्ये तेव्हा प्रणील एकटा ठाण्या वाघासारखा लढला होता आणि तसंच लढाई करावी लागेल कारण की मॅच आहे मानाची प्रतिष्ठानाची आणि तब्बल 60,000 रोख रकमेची. इथे तुम्हाला बॅटिंग करावं. कैलासला देखील पाहू शकता, कैलास देखील इथे आलाय. काल कैलासची ओपन संघामध्ये कमी भासली होती कारण की प्रज्वल हा काल खाणूगावातून ओपनच्या संघामधून खेळत होता, परंतु आज मात्र शिवा इथे आला. त्याच्यावर कैलासला पाहू शकता, आदर्श घ्यावा लागेल. कैलास यंगस्टर आहे. प्रज्वल, आपण प्रज्वलला देखील पाहू शकता, प्रज्वल देखील न उभारता खेळाडू हा तयार होतोय. आणि अशी खाणूगावाला मी खाणूगावाचं का नाव घेतो कारण की खाणूगावकडे तेवढं खाण आहे, क्रिकेटची खाण तयार झाली आहे आणि ती मात्र शिवाने ती करून दाखवली आहे. तर आता गुलाची मार्कवर येतोय फलंदाज मात्र नरेश इथे मात्र फलंदाज पाहायला भेटतोय. इथे फटका कव्हरच्या दिशेने पाहायला भेटतो, पॉईंटच्या दिशेने वेगाने टेंडून राहील ते मात्र वेगाने फेसर धावत येतोय आणि तोपर्यंत इथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट पूर्ण केल्या जातील. अजून वैभव जोपर्यंत मैदानात तोपर्यंत धावा नक्कीच वाढतील, धावा बनतील, यात काही शंका नाहीये. झुंजार करबुडे हा संघ देखील तुम्हाला इथं पाहू शकतात. सूरज, काल सूरजने अक्षरशः लोकल बॉय म्हणून अक्षरशः हंगामा केला होता या मैदानावर. ओपनचा संघ, त्या ओपनच्या संघासोबत हरिकेशला तब्बल 5 बॉलला 5 षटकार आणि 6व्या बॉलला 4 धावा काढल्या होत्या सूरजने. इथे मात्र फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटत, स्वतः वेगाने धावतोय. ही मेहनत आहे, ही अफाट आहे, ही परिश्रम आहे आणि ही परिश्रम रंगात येताना पाहायला भेटते. इथे मात्र चूक होईल का, परंतु मात्र स्वतःच्या विकेटचा उद्ध्वस्त करून धावत होता आणि इथे मात्र धावा कंप्लीट केला. धाव फलकार जाऊन पोचते 22 धावा फलकार लागलेत. धावा फलकावर जाऊन पोचले. तर चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे.
वैभव अजून तेवढे फटके वैभवच्या बॅटमधून येत नाही. सचिनने चांगलं काम केलं होतं. सचिन अक्रॉस द लाईन खेळून सीमारेषेच्या बाहेर बरेच बॉल पाठवले होते, परंतु आता मात्र पाहायचं आहे कसे फलंदाजी होते. फटका फसलाय का पाहायचा आहे. क्षेत्राच्या तिथं वेगाने चांगली बॉल आणि थ्रो पहा. हे वेगळं घडलंय काहीतरी. आपल्या बॉलवर शूजला बॉल लागून फेकी करायची गरज नव्हती आणि बॉल वेगाने जाऊन तिथे थांबून गेलाय. तर इथं मात्र खाणू गावचे इथं मात्र टॉस साठी इथे येणार. दोन ओव्हरचा इथं खेळ संपला आणि 23 धावफलकावरून पोचलेत. याच्यानंतर तुम्हाला जो सामना तुम्हाला खेळायला भेटेल पंचवीस क्रिकेट संघ वनगोळे ह्या संघाकडे देखील तेवढ्या नजरा असतात. पंचशील क्रिकेट वनगोळी संघ हा सध्याच्या घडीला टॉपचा संघ. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. तो गोलंदाजी येतो स्वतः करण्यात आला. भावेश इथे गोलंदाजी मार्गावर दाखल झालाय. कॅप्टन कुल या नावाने देखील त्याला संबोधले जातं. दोन्ही बंधू मोठमोठ्या इंटरॅक्ट करतात. तिथं मात्र दिशा दिली. लोअर फुल टच बॉल टाकला होता स्वतः प्रणील. तिथं मात्र फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावर पोचले म्हणजे 24 धावा धावफलकावर. इथे वैभवला खेळायचं होतं ऑन साईडला. वैभव कडून तशी बॅटिंग होत नाहीये कारण वैभव हा अतिशय घातक फलंदाज आहे, पण तशी बॅटिंग आता मात्र वैभवच्या बॅटमधून आलेच नाही धावा. सचिनने चांगली बॅटिंग केली होती, परंतु सचिनचा एक फटका थोडासा चुकला आणि त्यामध्ये सचिनला माघारी परतावं लागलं होतं. इथे मात्र भावेश सज्जीचा गुरुजी मार्फत तयार झालाय. यावेळेस रडार मध्ये बॉल आला आणि त्याला सरळ पाठवून दिलाय. काऊ करण्याच्या डोक्यावरून येतोय वैभवच्या बॅट मधून लांब आणि लांबच षटकार पाहायला भेटलाय. चांगले मात्र चांगला षटकार आला इथं मात्र तुमच्या बॅट मधून. फटक्याची वाट बघत होते गुरुवी संघ. वैभवच्या बॅट मधून कधी मोठा फटका येतो आणि मात्र रडामध्ये बॉल टाकला होता वैभवला आणि वैभव असे बॉल कधीच ठेवत नाही आणि त्याला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. यावेळेस फटका अचूड एक चांगला पाहायला भेटलाय. अचूड येतोय. उशीर केला होता वैभवनी, परंतु आता मात्र चांगली फटकेबाजी गोवी संघाकडनं तो फेस करताना पाहायला भेटतोय. अजून एक आणि षटकारांची हॅट्रिक वैभवच्या बॅट मधून. ज्या बॅटची गोवी संघ वाट बघत होता आणि कधी बॅट वैभवची बोलते आणि इथे मात्र गोवी संघाचा आता मात्र फलंदाज
वैभव आक्रमक होताना पाहायला भेटतोय आणि बॉलला सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. धावसंख्या 46. 46 धावफलकावर पोचलेत. शेहेचाळीस धावांचं इथे मात्र आतापर्यंत योगदान दिलंय आणि 46 धावांचं आतापर्यंत योगदान इथे मात्र दोन्ही फलंदाज दिले. मात्र वैभवने चांगली फलंदाजी केली होती. सचिन आणि वैभवची जोडी जमता त्यामात्र तो गोलंदाज पास झाला होता. यावेळी गोलंदाज येतोय प्रवीण गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. म्हणून यावेळी फटका चांगला ऑन साईडला इथे खेळलाय. प्रणील तिथे असेल स्वतः आणि फेकी करेपर्यंत फक्त एकच धावा चालताच पूर्ण केल्या गेल्यात. आणि अजून एक फटका लेट आला पण थेट आला आणि आता मात्र फटक्याची बरसात करताना वैभवच्या बॅट मधून अजून एक लांब षटकार पाहायला भेटलाय आणि आता मात्र आक्रमण केलं जात आहे गोलंदाजावर. आणि इथे मात्र ज्या फटक्याची वाट बघत होता सरी प्रेक्षक जे गोविंद संघाचे आता मात्र खुश केलाय त्या फलंदाजाने. इथे फटका अजून एक इथे मैदानावर आणि गोलंदाजावर इथं आक्रमण केलं जातं वारंवार आणि इथे मात्र फटके चांगले सजवताना पाहायला भेटले. वैभवच्या बॅट मधून अजून एक लांब षटकार पाहायला भेटलाय. आणि इथे मात्र फटक्यावर फटके चांगले सजवले जात आहेत आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे वैभवची. कारण वैभव थांबला होता बराच वेळ धावा येत नव्हत्या त्याच्यानंतर आता मात्र वैभवने ती कमाली केली आहे आणि सातत्याने आता मात्र चौकाने षटकारची भाषा बोलतोय हा फलंदाज वैभव. इथे मात्र बॉलला सोडून टाकला आणि पंच आम्हाला सांगतायत की हो इट इज द वाईट बॉल. हा वाईट बॉल असेल. आपला लिंक आहे ना.
इथे अजून एक फटका चांगला भेटलाय आणि आता मात्र वैभव काय करतोय. मी म्हटलं होतं की वैभव थांबला होता मैदानात, परंतु आता मात्र वैभव आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवताना आणि अजून एक वैभवने बॉल फेकलाय सीमारेषेच्या बाहेर आणि आत्ताचा षटकार एवढा लांब होता की फक्त बघतच राहावं. आणि आता मात्र गोविळ गाव हे आता मात्र खुश असेल वैभवच्या बॅटिंगवर. आणि या स्पर्धेमध्ये वैभवचे या विश्वरत्न चषक 2025 मध्ये वैभवने आपली 50 धावा पूर्ण केल्या आहेत. वेल बॅटिंग वैभव आणि चांगली बॅटिंग वैभवच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे. आणि हे सर्व श्रेय देतोय आपल्या गावाला, आपल्या वाडीला, गोवळी गावाला. इथे मात्र सांगतोय की हो मी ठोकलेत 50 धावा आणि मला कारनामा करायचाच आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक सर्वात मोठं नाव बॅट्समन मध्ये हे वैभवला गिंडी विरार नालासोपारा अनेक संघामधून हा देखील नेतृत्व करतो आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत वैभवच्या माध्यमातून राहिली आहे. अक्षरशः गोलंदाजाचे पिसा काढले असं मी म्हणेन. चांगली गोलंदाजी राहिली नाही यावेळेस. खेळायचा होता आडव्या बॅटने आणि फटका फसलाय. शेवटचा बॉल होता आणि चांगली बॅटिंग इथे वैभवच्या माध्यमातून पाहायला भेटली. असा खेळ त्यांनी दाखवलाय आणि मैदानाच्या प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकून घेतली आहे. आणि फटक्याची फटकेबाजी इथे मात्र वैभवकडून पाहायला भेटली. डोळ्याचं पारणं फेडणारे फटके पाहायला भेटले. ऑफ साईडला, ऑन साईडला, त्याच्यात मिड विकेटच्या दिशेने अप्रतिम आणि दर्जेदार फटके पाहायला भेटलेत. सिक्स्टी सिक्स 66 धावा धावफलकावर लागलेत. 67 धावा इथे धावफलकावर करायचे. 67 झालेत आणि 68 धावा करायचे धावफलकावर.
विवेक कोंडेगावचा विवेक सुमित विवेकला बोलो ना विवेकला किंवा तू आला तरी चालेल थोडासा हेल्प केला तर बरं होईल. सुमित थोडासा हेल्प करशील तर संबोधन करायचं आहे थोडं कारण की थोडंसं जेवायचं आहे मला देखील. अच्छा मॅच आहे नंतर ठीक आहे. विवेक असेल तर बघ ना तर विवेकला विवेक फोनवर बोलतोय प्लीज विवेक थोडा एक मॅच करायचा. विवेक प्लीज या विवेक जरा एक मॅचसाठी या प्लीज विनंती करतोय. इथे मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय राणेबागचा एक सुपरस्टार गोलंदाज ज्याने अनेक काळ यांनी देखील बरेच गाजवलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बीएमसीच्या नेतृत्व करत असताना आर साऊथ या संघाचा देखील तो नेतृत्व करतो आणि सुनील इथं मात्र गोलंदाजीसाठी आलाय. बराच अनुभव आहे 40+ हा खेळाडू आणि या खेळाडूने देखील अनेक टुर्नामेंट गाजवलेत. अनेक राणीबागमध्ये ज्या मॅचेस होतात त्याच्यामध्ये देखील अनेक सातत्याने असेल आमचे पंच सुशांत पवार त्यांच्या समवेत सुनीलला देखील पाहू शकता अनेक मॅच बीएमसीच्या देखील ते गाजवतात आणि अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटेल. एक चांगली मॅच पाहायला भेटेल. समोर एक चांगला फलंदाज प्रमिल पालुगावचा हा खेळाडू त्यांनी अनेक मॅच देखील खूप सारे गाजवले आहेत आणि अशी बॅटिंग करावी लागेल प्रणीलला. फुल टॉस बॉल इथे दिशा दिली आणि इथे मात्र बॉलला फेकलाय. इथे मात्र लॉंग ऑफला आणि येतोय 4 धावा प्रमिलच्या बॅट मधून. धावा होतील. आणि इथे फटका चांगला पाहायला भेटलाय. प्रमिलला थांबावं लागेल मैदानात धावा करायचा तर इथे मात्र आणि इथे मात्र अजून एक आडव्या बॅटने फटका प्रणीलच्या बॅट मधून. मी सांगितलं होतं की हा फलंदाज असा आहे होते असा नव्हता करू शकतो आणि हे सांगतोय सुनीलला की आम्ही देखील गुरुच्या कच्च्या गुरुचे चेले नाही आहे. इथे आडव्या बॅटने सरळ फेकून टाकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून प्रणीलच्या बॅट मधून येतोय अजून एक लांब षटकार. दोन बॉल इथं प्रवीणने फेस केले आणि सुनीलला मात्र इथं मात्र चांगला अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. असं अटॅक करावा लागेल समोरच्या संघाला घाबरावं लागतं आणि तशीच फलंदाजी इथं मात्र प्रवीण करताना वन बाय शो आर्मी तुम्हाला पाहायला भेटेल. इथे अजून एक फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल ठेवणार ना प्रणील आणि वन बाउन्स जातोय काऊकनाच्या डोक्यावरून येतोय प्रवीणच्या बॅट मधून. अजून एक 4 धावा चांगली बॅटिंग प्रवीणच्या बॅट मधून. पॉवर प्ले जशी फलंदाजी पाहिजे ना तशी फलंदाजी आता मात्र प्रणील करतोय आणि आता मात्र आक्रमक होताना पाहायला भेटतो प्रणील कारण प्रत्येक बॉलवर तो असे फटकेबाजी सजवतोय आणि मात्र संघाला विजयाच्या वाटेत नेऊन ठेवण्याचं काम इथे मात्र प्रमील केले जात आहे. चांगली बॅटिंग प्रमीलच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगले फटके सजवलेत प्रमीलने आणि अशीच बॅटिंग करावी लागेल प्रमीलला कारण की धावा खूप करायची आहेत. 67 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत तशी बॅटिंग करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटने इथं सुक गेला बॉलला आणि बॉल वेगाने चाललाय वन लाईनच्या जवळ आणि तिथे मात्र चांगला एफर्ट फलंदाजीने लावलाय आणि तो परत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत.
पहिल्या बॉलवर चौकार आला होता कव्हरच्या दिशेला, त्यानंतर षटकार ठोकलाय प्रमिलने आणि तब्बल धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोचले ते म्हणजे 16 धावा. 4 बॉल इथे मात्र सुनीलचे फेस केलेत. शेवटचे 2 बॉल असतील आणि 2 बॉलवर धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा आल्याच पाहिजे. 2 षटकार देखील आल्या तर इथे मात्र मॅच इथे मात्र पुन्हा एकदा पालू संघाच्या बाजूने देखील जाऊ शकते. फुल टॉस बॉल रनर मध्ये होता, चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे, एफर्ट चांगला लावलाय आणि इथे मात्र आम्ही आकाश सांगतोय की आम्ही देखील तेवढं करू शकतो, तेवढी क्षमता आमच्याकडे देखील आहे आणि अशी फलंदाजी आणि क्षेत्रक्षण इथे वावडं ठरतोय. कारण की इथे करायचं आहे आपल्या गावासाठी, इथे नाव कमवायचं आपल्या नावासाठी आणि आपण सर्व प्राण लावतोय आपल्या नावासाठी गावासाठी. इथे खेळलंच पाहिजे हे ग्राउंड मैदान सांगतंय. फुल टॉस बॉल होता, संधी होती, त्या संधीचं सोनं करायचं होतं कारण की धावा करायचे 47 धावा 67 धावा आणि इथे मात्र फटका येणे गरजेचा होता आणि मात्र धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोचते ते म्हणजे 18 धावा धाव फलकावर जाऊन पोचले आहेत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजे 18 बॉल आणि 50 धावांची गरज असेल म्हणजे सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. जवळजवळ एका ओव्हरमध्ये आता 20 धावा आल्याच पाहिजे काही करून, त्याच्यानंतर तुमची मॅच ऑन राहील. पण धाव बनवतील का? कारण समोर एक गोलंदाज असा गोलंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यातील यादीतला सर्व उत्तम गोलंदाज म्हणून ह्याचं देखील नाव घेतलं जातं वैभवचं आणि तो वैभव गोलंदाजीवर सज्ज आहे. अडुसष्ट धावा धावफलकावर इथं करायचे आहेत, 67 धावा 68 धावा इथं करायचे आहेत. धावफलकावर 67 धावा झाले आहेत आणि 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचवीसचा रिक्वायर्ड रन तुम्हाला पाहायला भेटतोय. सरासरी गाठाचे 25 धावांची. इथे मात्र वेग चांगला आहे, वेग चांगला प्रचंड वेग आहे. सहजासहजी मोठे फटके मारायला वैभव देणार नाहीये, तेवढी क्षमता त्याच्याकडे आहे, तेवढं कौशल्य त्याच्याकडे आहे आणि तशी गोलंदाजी तो करतो. यासाठीच हा गोलंदाज ओळखला जातो आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे वैभवची. पहिला बॉल फेस केला वेगाने. इथे मात्र सांगतोय रिव्हर्सचा बादशाह आमच्या 18 धावा 68 68 धावा 67 धावा लागल्यात आणि आमच्या वेरळगावचे सुपुत्र म्हणजेच आपले रोहन कांबळे अर्थात मलिंगा या देखील नावाने त्याला ओळखलं जातं आणि ते देखील या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झालेत. त्यांची टीम नाही आहे परंतु त्यांचा क्रिकेटवरचा आवड ते सातत्याने मैदानावर असतात आणि त्यांचा देखील मलिंगाचा इथे आगमन झालाय. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला देखील आणि चांगली बॅटिंग मलिंगा देखील करतोय आणि बाळा हा त्यांच्या सातत्याने सोबत असतो कायम. जिथे वेरळ संघ पुणे संघ जिथे देवदेव संघ जिथे असतील ना तिथे बाळा तिथे असतोच उपस्थित. हे सर्व चाहते वर्ग आहे त्या गावांचे. तर धावसंख्या धावफलकावर 20 जाऊन पोहोचले. इथे मात्र फुल टॉस बॉल होता, ती संधी निर्माण झाली आणि सौरभ तिथे आहे आणि इथे चांगल्या फलंदाजा इथे मात्र झेल सोडलाय. हे क्रिकेट आहे. राजकारण जसं रंग बदलतो ना तसं क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. हे वैभवला माहित आहे की अशा मोमेंटला कॅच पकडणे गरजेचे आहे आणि तुम्ही कॅच कोणाची सोडलात तर प्रनिल सारख्या एक चांगल्या फलंदाजी तुम्ही इथे कॅच सोडलेत. तर नवीन भावेशने तिथे कॅच सोडली होती आणि 15 बॉल आणि 27चं समीकरण असेल. 47 धावा करायचे अजून 15 बॉल मध्ये. यानंतर सज्ज असेल 25 क्रिकेटर वनगोळे या देखील संघाकडे खूप साऱ्या नजरा लागल्या असतील. यावेळेस वेग 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 प्रचंड वेग पाहायला भेटला आणि या वेगानुसार तुम्हाला फलंदाजी बॅटचा फ्लो उचलायला लेट झाले. त्याच्यानंतर आपण 25 क्रिकेट वडमुळेचे आमचे सर्व संकेत कांबळे यांचा देखील आपण इथं टॉस होईल. आकाशला तुम्ही त्या इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. आकाश देखील तुम्हाला पाहायला भेटेल. 24 धावा धावफलकावर लागलेत. यापुढे एक मोठी मॅच तुम्हाला रंगताना पाहायला भेटेल. समोर आकाश कदम
ज्याच्या बॅट मध्ये आहे दम असा आकाश कदम तुम्हाला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला भेटेल. आकाश कदमने काल जशी बॅटिंग केली नाही ओपनच्या संघामधून रत्नागिरीमध्ये तशी बॅटिंग आकाशच्या बॅटमधून झाली नाहीये, परंतु आता मात्र तशी बॅटिंग आपल्या गावासाठी करावीच लागेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, इथे बॉल डॉट. नाराज झाला प्रणील, कारण की एकटा खेळतो वन बाय आर्मी, तो खेळण्याचं काम नेहमीच प्रणील करत असतो. कारण की मसोबाला ज्यांनी जी फलंदाजी केली होती त्यानंतर माथाडीला जशी फलंदाजी केली तशी फलंदाजी इथे देखील सक्सेस झाली आहे, परंतु गोलंदाजांनी तेवढी साथ दिली होती त्यांना आणि धावा भरपूर बऱ्याच लुटल्या होत्या. यावेळेस अजून एकदा खेळायचा होता आणि इथं नशिबाचा चौकार येतोय पालू संघाला आणि 4 धावा इथे मात्र प्राप्त केले जातात. अठ्ठावीस धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत आणि धावा पाहिजेत, फक्त धावा करायचे आहेत आपल्याला. तेरा बॉल आणि धावा करायचे आहेत, म्हणजे त्यानंतर इथे फटका ऑन साइडला खेळलाय, तसे तिथे अनिकेत तैनात ठेवलाय आणि अनिकेतला देखील तुम्ही पाहू शकता, हा देखील एक चांगला खेळाडू आणि तिथे मात्र फेकी चांगली झाली अनिकेतची आणि धावसंख्या धावफलकावर 29 आणि 12 बॉल आणि 39 धावांचे गरज असेल, म्हणजे 20 सरासरी तुम्हाला गाठायची, काही होऊ शकतं. सांगितलं ना 12 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 39 धावांची गरज. एकोणतीस धावा झाल्यात आणि 12 बॉल मध्ये 39 धावा करायच्या आहेत. आता तो गोलंदाजासाठी सज्ज झालाय संकेत, इथे गोलंदाजी मार्गावर हा देखील चांगला गोलंदाज आहे. सध्या तरी पनवेलला वास्तव्याला राहणारा हा गोलंदाज संकेत गोलंदाजी मार्गावर दाखल झालाय. समोर एक चांगला हार्ड हिटर फलंदाज प्रमिल याला फेस करायचंय. येणारे प्रत्येक बॉल त्याला काही करा लगेच टाकायचं बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, संकेत मारायला देणार नाही बॉल, कारण संकेतकडे तेवढी क्षमता भरपूर आहे, संकेत चांगली गोलंदाजी देखील करतो आणि यावेळेस इथं डॉट. यावेळेस फटका, इथे मात्र एलिव्हेशन कमी राहिला, हवेमध्ये बॉल राहिला आणि उलटी कॅच घेण्याचा इथे मात्र पराक्रम करायचा होता. आणि इथे मात्र पंचाने इथे मात्र नो बॉल इथे गुण सांगा की लाईनला कुठेतरी टच झाला आणि त्याच्यानुसारच हा बॉल इथे मात्र क्लिअर केला जाईल. शंका असेल तर आपण लगेच आपल्या रेफरीमध्ये आपण पाहू शकता. चांगला टेलिकास्ट झिक्रिक हे टेलिकास्ट तुम्हाला पाहायला भेटतंय.
पंचाशी वाद घालू नका, कारण की इथे मात्र पंचांनी भूमिका जाणली आहे की लाईनवर ब्रश झाला पाय आणि त्याच्यानंतरच हा बॉल नो दिलाय आणि हा मात्र फ्री हिट असेल. येस सर, नो लाईनला टच झाला होता, आम्ही आमच्या टेलिकास्टमध्ये पाहिला आणि सरळ ह्यासाठीच तर हे आपलं टेलिकास्ट आहे आणि ही क्रिक याच्या देखील आम्ही पडताळणी केली आणि बॉल नो होता, पाय रेक झाला लाईनवर आणि नो बॉल अंपायरने दिलं होतं आणि फ्रीट कंटिन्यू राहील. अजून एक बॉल वाईट केलाय आणि त्यानुसार आता मात्र धावा वेगाने करावे लागतील, मोठे फटके तर मात्र सजावे लागेल पालू संघाला. म्हणजे 11 बॉल आणि 35 धावांची गरज असताना संकेत चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र 11 बॉल शेवट राहिले, परंतु या मैदानावर धावा होतात, कारण 35 धावा 15-15चा सरासरी जरी गाठला तरी मॅच इन ॲक्शनमध्ये होऊ शकते, यामध्ये काही शंका नाही आहे. आणि आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता आणि परंतु येतो व्हाईट बॉल. इथे संकेत वाईट डिलिव्हरी वारंवार करतोय, कारण की इथे मॅच कधी बदलू शकते, कारण 11 आणि 34 धावाचं समीकरण ह्या मैदानावर काही मोठं नाही आहे, कारण की कालच्या मॅच तुम्ही पाहिलात अशा हाय व्होल्टेज मॅच बघायला भेटल्या आणि ह्या टायमाला देखील आपल्याला पाहायला भेटलं. ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटतं. एक वाडी आणि एक वाडी मध्ये चालणारा हा संघ. बॅटिंग करावी लागेल ह्यावेळेस. फटका चांगला ऑन साईडला खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि मात्र थोडासा बंबल झालाय फेकी होईपर्यंत. इथे 2 धावा आणि इथे मात्र धाव पूर्ण केली जाते. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्या पत्र आता वाढते आहे, म्हणजे 36 धावा धावफलका संपवल्या आणि 32 धावा इथे आम्हाला 10 बॉल आणि 32 धावा द्यायचे आहेत. 36 झाला 32 पाहिजे. 36 झाला 10 बॉल 32 पाहिजे. 10 मध्ये 5 क्लिअर कर. 10 मध्ये ह्याला देतो. आणि इथे मात्र पुन्हा एकदा संकेत तयार झाला गुणाची मार्गवर. फुल टॉस बॉल होता, दिशा द्यायची होती आणि इथे मात्र होत्याचा नव्हतं होतोय. ज्या धावा पाहिजे होत्या कुशल मुवमेंटला त्या मिळत आहेत आणि पंच सांगतील की हा बॉल असेल ले व्हाईट बॉल, सॉरी 4 धावा, 22चे 4 धावा आणि नशिबाने मिळाले 7, कारण की इथे मात्र मॅच संपली नाही आहे अजून. पालू संघ तुम्हाला विजय परत जाऊ शकता आणि मात्र समीर 9 बॉल आणि 28, म्हणजे धावा जर या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला तर ही मॅच इन ॲक्शन मध्ये पाहायला भेटेल. यावेळेस बॅटची एज लागते आणि इथे मात्र इथे डॉट गेलाय बॉल संकेतनी. आणि 8 बॉल आणि इथे मात्र 28 धावांची गरज असेल. 8 बॉल आणि 28 धावांचं समीकरण इथं तुम्हाला पाहायला भेटतंय. 8 बॉल आणि 28 धावा. येईल का मोठा फटका? आणि ही ते मात्र फटका आलाय प्रमिलच्या बॅट मधून, येतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सरळ फेकलाय प्रणिल 6 धावांसाठी. अजून मॅच संपली नाहीये. पालू गावाचा हा सितारा, हा ठाण्या वाघ अजून मैदानात लढतोय आणि हेच त्यांनी म्हसोबाच्या मैदानात देखील सांगितलं होतं. अक्षरशः एकटा लढला होता, कारण की हा फलंदाज रन जाणत नाही, हा लढलं जाणतो. आणि अशी बॅटिंग प्रमिलच्या बॅट मधून ज्या वेळेस पाहायचे तो योग्य निर्णय बॅटिंग करतोय प्रमिल.
इथे तो फटका चांगला 7 बॉल 22. इथे अजून एक मोठा फटका येईल का? स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल का? आणि इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार नाहीये, कारण की स्ट्राईक स्वतःकडे जर असती तर उद्याचं नव्हतं झालं असतं. आता समीकरण चेंज झालंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 20 धावा. आता मात्र मॅच कुशल मुवमेंटला चालली आहे. कदाचित विवेक जर स्ट्राईक फ्रंटकडे राहिली असती निश्चित एखादा मोठा फटका आला असता, त्याच्यातून मॅच सावरली असती, परंतु तसं झालं नाही. स्वतः स्ट्राईक तिथे मात्र सोडले. 1 धावा कमी आल्या असत्या, परंतु तिथे हमी दिली असती प्रणीलने. याच्यानंतर होणारे दोन्ही संघ हे अलट मोठे संघ रत्नागिरी जिल्ह्यामधले. एका तर पहिला 25 क्रिकेट वनगुळे, त्याच्यात करपुडे संघ, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर दाभोळे हा संघ जो मागच्या मॅच मध्ये विजेता संघ झालाय. त्याच्यानंतर एक मोठा संघ त्याचं नेतृत्व करण्यासाठी स्वतः शिवा देखील इथे आलाय. खांडू संघ याला देखील तुम्ही इनिशियल पाहू शकता. चला चला लगेच गोवी संघ टीम मीटिंग घेऊ नका. आणि तेवढं वेळ नाही, कारण की कालच्या दिवसात आपल्याला रात्र वेळ झाली होती कुंदण, परंतु आपल्याला आज लवकर सामने खेळायचे, कारण पोलिसांचा देखील निर्देश आपल्याला लावायचा आहे. कारण की स्वतः DSP अगदी सांगून गेलेत की मॅच 6 किंवा 7च्या आधीच संपल्या पाहिजे, आणि तसं आपण देखील कारवाई करतोय. चला गोविड, काही बंधन आमच्याकडे देखील आहेत. चला फास्ट निर्णय घ्या. 4 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला तुमचे गोलंदाज सेट असतात की कोण कोणचा गोलंदाज टाकेल, कधी तुमचा गोलंदाज ह्याला निर्णय गोलंदाज करायचा आहे, तशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तर गोलंदाज तो स्वतः सचिन इथे आलाय, गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. कधी होणार आता ह्यांच्यातनं जे येतील ते ना चिठ्ठ्या. तुम्ही 2च जिंकलाय, चिठ्ठ्या कसं जाणार? सगळे चिठ्ठ्या 12 टीम ना. सर्व कशाला चिठ्ठ्या झालेले वरची हे पण ह्याच्यानंतर यांच्यावर ना 6 होतील ना. हा तुमच्यावरून तुम्ही आलात. आता यांच्यातून कोण येईल? एक इकडे येईल आणि तिथून खालून कोण येईल तो एक येईल. 49 झाला. 5 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. त्यानंतर स्ट्राईक आता मात्र रोटेट झाली आहे प्रणीलला. म्हणजे जर प्रणीलने हे कारनामे केले ना, षटकार मारण्याच्या स्ट्रेट आणि ते ड्राईव्ह पाहायला भेटेल. चेंडू थांबणार नाही, चेंडू वेगाने चाललाय, फरार होतोय, अजून लढतोय हा फलंदाज आणि प्रणीलच्या बॅट मधून येतोय 4 धावा. इकडे जर मॅच पालू संघाने जर जिंकली ना, तर येणाऱ्या कालामध्ये प्रणीलचं नाव या दिबा पाटील मध्ये कोणी पुसलं जाणार नाहीये. कारण की 76 धावा 78 धावा करायच्या आहेत, 68 धावा करायचे होते, आणि मात्र प्रणील एकटा अजून लढतोय. याच्याकडे खूप सारी क्षमता आहे. फटका अजून देखील चांगला आला. इथं मात्र वैभव कोणती चूक करणार नाही. स्ट्राईक स्वतः राहील का आणि फेकी एन स्ट्राईकला ठेवली आहे, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि गणित चाललंय कालची मॅच भावेश 11 3 बॉल 13 धावा गरज असताना भावेश 11 जिंकलाय. परंतु आता मात्र पालू संघाला हे ग्रामीण संघातून जिंकता येईल का? एखादा मोठा फटका या बॉलवर एखादा 6 आला, एखादा 4 आला की पालू संघ इथे मात्र दोन्ही समांतर संघ तुम्हाला पाहायला भेटतील. 3 बॉल 13 धावा. थोडंसं थांबलंय, कारण की ऊन भरपूर आहे आणि उन्हाचा कटाळा आपण ज्याने, त्यामुळे जरा थोडंसं पाणी जास्त प्या, कपडे थोडेसे हलके घाला, कॅप डोक्यावर परिधान करा, गॉगलचा जास्तीचा वापर करा. आणि हे सांगायला वनगुळे संघाला सांगायचं गरज नाही, कारण सर्व स्टायलिश खेळाडू आहेत. गॉगल त्यांच्या महागडे जवळजवळ 3000चे गॉगल 2000चे गॉगल ते सातत्याने वापरत असतात. आणि ह्यासाठीच हा संघ ओळखला जातो, कारण नजरा भरपूर लागतात, त्यासाठी देखील बचावासाठी हा गॉगल वापरला जातोय.
यानंतर मॅच खेळताना इन क्षमता तुम्हाला पाहायला भेटेल क्रिकेट करून वनमुळे यावेळेस फटका आलाय का पाहायचंय आणि चेंडूला पाठवून दिले, खोदून काढला, टाकला होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय फ्लॉट मध्ये. प्रणील नावाचं वादळ मैदानात गुंगवताना पाहायला भेटतंय. दिबा पाटीलच्या मैदानामध्ये होते असं नव्हतं होतंय. कुठे मॅच होती आणि प्रणीलने ही मॅच कुठे आणली आहे. संयमी भरपूर खेळाडू आहे, शांत डोक्याने खेळतो आणि माणूस म्हणून देखील तो शांतच आहे. परंतु मैदानात मी शांत बसणार नाहीये याचं उदाहरण प्रमिलकडनं पाहायला भेटलंय. ही मॅच गरम झाली आहे. 2 बॉल आणि 7 धावा. येणार का मोठा फटका, फसका फसलाय फटका आणि इथे मात्र चेंडूने दिले 7 आणि नशिबाचा आलाय चौकार. इथे ऐन मोमेंटला केले चुकी आणि चुकीला माफी नाही. या मोमेंटला घडले काय. प्रमिल 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 दिबा पाटील मैदानाचा एक हिरो. प्रमिल एकटा ठाण्या वाघासारखा लढतोय आपल्या संघासाठी, कारण की म्हसोबाद मध्ये देखील धावा कमी होत्या, संघ आपला हारात आला होता. परंतु प्रमिलनी जी बॅटिंग केली ना, अप्रतिम लाजवाब दर्जाची बॅटिंग मला पाहायला भेटली. सेम कालची मुवमेंट भावेश 11 सेम अशाच रडामध्ये होता. 3 बॉल 13 पाहिजे होत्या, त्यानंतर 6 आला, त्याच्यानंतर 1 डॉट आला, 1 बॉल 3 आणि आता सेम पालू संघ हाच सांगतोय 1 बॉल 3 आणि प्रमिलचे वैयक्तिक 48 धावा झाल्या आहेत. जर प्रमिलने हा धावा पूर्ण केला तर या स्पर्धेमधला हा दुसरा फलंदाज ठरेल 50 धावा ठोकणारा. याच्या अगोदर ह्याच्या संघाविरुद्ध खेळलेला संघ वैभव याने 50 धावा ठोकलेत. 1 बॉल 3 आणि 50 धावा करण्यासाठी प्रनिलसाठी 2 धावा पाहिजे आहेत. 1 बॉल 3 आणि प्रनिलचे 50 होण्यासाठी 2 धावा म्हणजे संघाला जिंकायचं आहे. 50 झाले आहेत, प्रमिलच्या 50 पूर्ण देखील झाले आहेत. जरा जोरदार टाळ्या होत्या प्रमिलसाठी. 50 धावा पूर्ण केल्या आहेत. ऐन मुंबईला खेळलाय चांगला. इथे फटका येईल का आणि इथे मात्र मॅच इथे गोविंद संघ जिंकेल 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 नाराज झाला. परंतु नाराज होऊ नका. काय मुंबईला मॅच काढले प्रणीलने, खेळायचा होता ऑन साईडला, एकटा लढला वाघा सारखा आणि इथे मात्र हारला. परंतु खेळ काय असं प्रणील दाखवलाय. धन्यवाद. यानंतर आवाज ऐकाल कुंडिया गावचा एक घोड आवाज विवेक यांच्याकडे आपण जाऊया.